हे इकडे ते तोंड आपण फू केल्यावर तोंडातून फॉग निघताना तशी परिस्थिती आहे की हात वगैरे सर्व गारटतात. आम्ही मास्क बीस घेतले, फुल टाईट पॅक झालो आहे. 2 मिनटं फोन जरी काढला ना, फोन व्हिडिओ काढायसाठी, तरी पण हात एकदम असे गारट आहेत तसं झाले आहेत. हात आता सुन्न होत आहे थोड्या वेळात. आता ग्लोव्ज बीजचा जुगाड करावा लागेल, काहीतरी सामान घ्यावं लागेल. आता आम्ही रिक्षेत जाऊन हॉटेलवरती बसणार, जाणार, कपडे वगैरे चेंज करून परत उतरणार आहेत. मग तेव्हा मग ब्लॉग सुरू करू आपण. चला. नमस्कार मित्रांनो, मी हर्षवर्गे स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल एक्सप्लोरर्स मध्ये. आणि आपल्या काशी ब्लॉगच्या सेकंड पार्ट मध्ये आम्ही आता निघालेलो आहेत गंगा आरतीला 80 घाट जवळ. वाजले किती 5:30 5:37 झालेले आहेत. थंडी नाही ठीक आहे. थंडी एवढी आहे ना, आम्ही केला पूर्ण फॉग दिसतो. आणि मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, इथे 7 डिग्री झालेली आहे. इथे पूर्ण धुकं आहे आणि 7 डिग्री झालेली आहे. आता आम्ही निघालोय इकडनं 80 घाट 1.5 किलोमीटर, 1.5 पण नाही 1 किलोमीटर वर आहे. हा, आता आम्ही तिकडे चाललोय. बघूया गर्दी आहे नाही आहे कसं काय. तुम्ही ब्लॉग बघत राहा, मजा येणार आहे. आणि जर तुम्ही प्लॅन करत असतील आणि तुम्हाला आयटिनरी पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करेन. A few moments later. एकदम सुंदर प्रकारे आपली आरती झालेली आहे. अजून पण खूप थंडावा आहे, कारण की तरी आता सध्या तरी 9-10 तरी टेम्परेचर. कारण की इकडे जेवढ्या जणांना आम्ही विचारलं ना, इकडे एवढ्या दिवसापासून सूर्यच नाही निघाला, कारण की एकदम धुकं आहे सर्वीकडे. अजून आम्ही खूप मारला ना, फुल फॉग सर्व दिसतोय. चांगली होती गंगा आरती. आता एवढी गर्दी नव्हती, कारण की सकाळचा वेळ आहे आणि थंडी पण खूप आहे. तर बऱ्याच जणांनी कमी ट्रॅव्हलिंग करायचं ठरवलेलं असेल, बऱ्याच जणांनी, कारण की टेम्परेचर खूप आहे. आता आम्ही झाली गंगा आरती, आम्ही आता बोट पकडून मस्त सर्व घाट बीट फिरणार. तोच प्लॅन आहे आमचा. एक वेगळा थंडावा आहे आणि एक वेगळेच माहोल आहे इकडे याच्यामध्ये. तर बघू आपण, मजा तर येते. आता आपला पहिला दिवस होता, तर आपण पाय बी पडून जरा मन शांत करून देवाचं दर्शन घेऊ. ओके, तर गाईज आम्ही आता 80 घाटची आरती घेतलेली आहे आणि आता आम्ही चाललोय 84 घाट बोटिंग करणार आम्ही. आणि शेअरिंग घेतलंय आम्ही. सो शेअरिंग 100 रुपीज आहे. शेअरिंग इज केअरिंग फॉर पॉकेट ऑल्सो. मेन गोष्ट आपला बजेट इश्यू. लय लांब आहेत रे. या लोकांचं ना मन साफ नाही म्हणून ते लोक घेत नाही त्यांच्याकडून. नाही ते एवढे हवा आला हे लोक घेतच नाही झाडाकडून. सर्वांनी इकडे आता आम्ही 84 घाटची मस्त राईड घ्यायला जातोय. एकदम मस्त वातावरण आहे, सनराईज. सन तर येत नाही इकडे, पण धुकं खूप आहेत. शेअरिंगच घेतली आहे, पक्के जण आहेत. तर मजा तर येते फुल, एकदम माहोल वाटतं. बनारस ते वगैरे नाही माझा वॉइस चांगले. वॉइस फोटो काढ ना. भाई वैसे लगता हीरो रहा है तू. मस्त शुभम एकदम मेरा 4 जन खाया भाई, देखिए कैसे मेरा 2 जन खाया. हीरो
गाईज आहे मणिकर्णिका घाट म्हणजे बोट व्ह्यू मधनं आम्ही बघू. आम्ही तिकडे असे पण जाणार आहेत आणि माझ्यासाठी ते काशी विश्वनाथ टेम्पल आहे तिकडे त्या साईडला. ते बघा तिथे व्हिडिओ चालू आहे तिकडे दिसतंय ते बघा बघू शकता तो. तर मित्रांनो हे बघा आम्ही इथे तर नमो घाट जवळ आलोय आमच्या 80 घाटवरनं. म्हणजे त्यांनी आम्हाला बोट राईड दिली 84 घाटची आणि आता आम्ही तिथे पोहोचलोय. तो बोलला 10 मिनिटाचा ब्रेक आहे आणि मी चुकून त्याचं लाईफ जॅकेट घेऊन आलेलो आहे. तो चोरलं नाही, तंद्रीत मी घेऊन आलो आणि आता इथे फोटो सेशन चाललंय बघा. म्हणजे विनूभाई सगळं चांगलं आहे. आउटफिट एकदम जबरदस्त. पण सँडल का सँडल आता कसं असतं माहितीये का, माणसाला परिस्थितीनुसार बदलावं लागतं. अच्छा एवढी थंडी आहे ना, हात गारटले आम्हाला समजत नाही, टच होते की फीलच नाही होते आम्हाला. काय सॉक्स दीपचे सँडल आउटफिट राईस ना, आउटफिट ठीक आहे. करा कोणाला जर आवडलं असेल. घंटा हा ए सगळ्यात मोठा हिरो आमचा हा आहे. भाई ऑनेस्ट फोकस इधर कर रहा है वो समझ जाना है. आणि तो आमचा दुसरा फोन मेरा है यार. आणि मी ज्यादा कोई बोला तो केस जरा खराब झालं ते काय टोपी घातलेली मी. ठीक आहे हालत खराब है ना अपनी. विनो आज कुखार आतंकवादी लाग रहा है. प्रणय इकडे बघ. तर मित्रांनो आम्ही आता चहा प्यायला आलेले आहेत. बघू शकता तुम्ही विनूबाईची दशा बघू शकता. म्हणजे एवढं गरम आहे, एवढं थंड, हात एवढे गारटले की आम्ही चहाच्या येताना गरम करतोय. हे बघा हे बघा दुसरे आमचे. हा माझा चाय मी पितोय. हे चायवाले आहेत आमचे अंकल यादव चायवाला. सही आहे. आम्हाला स्पेशली रेकमेंड केलं आहे की तुम्ही बनारसमध्ये जातील ना तर हॉटेलमध्ये कुठे जाऊच नका, कारण की इकडची गल्ली जे स्ट्रीट फूड आहे त्यालाच वेगळी व्हॅल्यू आणि वेगळी मजा आहे. आणि इथे आम्हाला एक्सप्लोर पण करायचं होतं. आजचा दिवस आम्ही फुल एक्सप्लोर 80 घाटचं आहे आमचं प्लॅनिंग वगैरे. आता एक एक मंदिर करू, आम्ही एक्सप्लोर करू आणि एक फूडचे तुम्हाला सांगू की रेटिंग वगैरे कसं आहे. चहा तसं ऑल टाईम बेस्टच असते इकडची. आता आम्ही वेगवेगळी समजा काय कचोरी वगैरे ट्राय करू. इकडे कचोरी पण खूप फेमस आहे, ती ट्राय करून तुम्हाला सांगतो की कशी आहे ती कचोरी. ठीक आहे चालेल. प्रणय ठीक आहे ना तू आहे ना. दीप बाय शुभम बाय बोल. तर मी तुम्हाला सांगतो, माझी मम्मी मला बोलत होती की ना इकडे जातोयस ना तर सॉक्स. माझी मम्मी माझे कपडे भरत होती ना, तर मी मोठी बॅग आणली. तर मम्मी बोलत होती कानटोपरं कानात घालायचं, सॉक्स घेऊन जा आणि सँडल घेऊन जा, कारण की बॅगेत खूप जागा होती. बोललं नाही आपल्याला काय गरज पडणार आहे तिकडे जाऊन. आता बघा सॉक्स घेतले विराटचे, सँडल घेतली याची तुटलेली, चप्पल चोरीला जायला नको म्हणून एक्स्ट्रा आलेली ती घेतली, ती वापरते आता मी. काकी बघा काका तर दशा बघा. ते पण दिवस आले ना की आउटफिट चेक म्हणून घेतलेली मी कुर्त्यावरती घालायला, ते कानाला लावून फिरतोय मी. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, तुम्ही कधी पण बाहेर निघतील कधी पण ट्रिपला येतील तर चला तर मम्मी जे बोलेल आणि मम्मी जे सांगेल पप्पा बोलते की पॅन्ट वगैरे सगळं व्यवस्थित जीन्स बिन घेऊन जा. पण नाही अंगात किडे माझ्या, मी पण कुर्ता घालत होता. सस्ता कुंदन आवाज आला बोलायचं बरं. नाही आवाज नाही. ठीक आहे ते आम्ही आला थोडं आमचा फोन बंद झाला ते, पण तुम्ही बघू शकता माझा आउटफिट. सस्ता कुंदन आपला बनारस मधला कुंदन होता ना रांझणा मधला, तसं सस्ता हा बनलाय. म्हणजे एवढं भारी आउटफिट चेक घालणार आहे तुम्हाला सांगतो मी. दाखवतो तसं काही विचार केलेला आउटफिट चेक देणार इकडे येऊन.
मस्त आणि सर्व एकमेकांवरती चॅनल वरती सॉंग स्वेटर वरती हे घालतो तर ते मी असं विचार केला होता कुंदन विंदनचा, पण माझा फक्त एवढं होतं की धार्मिक जागेवरती चाललोय तर बरं आपलं पारंपरिक आपलं कुर्ता पायजामा वगैरे घालायचा अशा हिशोबात होतो. माझ्यानी पायजामावरती जीन्स घातले हा वेळेचा पारंपरिक आहे. ठीक आहे, आता आम्ही बघू नाश्ता वास्ता करायचा विचारत आहेत. बघू अजून काय खायचं? इकडे ते माईक विसरलं. ठीक आहे, आम्ही तर नाश्ता करतो मग नंतर बघूया. अरे आपल्याकडे इकडे इथे मेंदू वडा नव्हता, आम्हाला मेंदू वडा मेदू काय पण आहे, मेदू वडा ते काय पण आहे ते आता आम्ही बघूया. आता आम्ही संकट मोचन गणपती जवळ चाललोय. हनुमान मंदिर, संकट बोलतात हनुमान मंदिर थोडं आयटिनरी आमचं आता थोडे ना आपली शिमलावाली फील्ड आपण जशी फूक मारतोय ना, हा बोल ना तू. आपण जशी फूक मारतोय ना तसा फॉग निघतोय आणि तो फॉग आमच्या नाकातून पण निघतोय. मास्क घातलाय, सर्दी बिर्दी सर्व चालू आहे. आम्ही जिकडे रस्त्यावरती जिकडे शेकोटी दिसली ना तिकडे 5-5 मिनिटं थांबतोय. हे बघ इकडे दाखव जिकडे शेकोटी दिसली आहे बघा आमचे. धन्यवाद. तसं चालू असणार ही ट्रिप. आता मजेशीर असणार आहे, पण काय काय नवीन गोष्टी पण शिकायला भेटतील, 4 लोकांशी बोलायला भेटेल. कारण की आम्ही ट्रेन मध्ये पण नवीन 4 व्यक्ती बनवले ओळखीचे. स्टार्टअप्स वगैरे वाले 2 जण भेटले आम्हाला. काकी चांगल्या भेटल्या, काकी जबरदस्त होते. काकींनी सॉक्स दिलेत मला, सॉक्स दिले, काकीने सॉक्स दिले, काकीने टिप्स दिले आम्हाला कसं काय करायचं. नाही तर आम्ही विदाउट सॉक्स दिले. काकी बघत असेल तर थँक्यू. काकी बघत असतील तर थँक्यू. पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. बाय. A few moments later. ओके, तर मित्रांनो आम्ही आता संकटमोचन हनुमान मंदिरला जाऊन आलो. तिथे जरा कॅमेरा फोन अलाउड नव्हता, तर आम्ही फोन बाहेरच ठेवलेला. आणि आता आम्ही कचोरी खायला आलेलो इकडे. फेमस आता इथे आलेलोच आहेत, तर फेमस कचोरी खायला गेलीच पाहिजे. गरम आहे, खाऊन घ्या. घेतो ना मी. मला कोणाला नाही भेटले भेटली ना चांगलं आहे, चांगलं आहे, फक्त पुऱ्या चांगलं आहे. भाजी पण चांगली आहे ना. रिव्ह्यू द्या. चांगले अजून खाल्ली पण नाही. ठीक आहे, तर आम्ही आता छोटं अजून एक घेतलं आहे. चांगले चांगली आहे. ठीक आहे, बघूया आता हाताने घ्या. हा मग कसं पब्लिकला वाटलं पाहिजे. ही चांगली आहे, ही चांगली आहे. बटाटे काय कचोरी कचोरी बिचाराची गेली त्याच्यावर वाटत आवडीत आला बंदा. तर मित्रांनो आम्ही आता आलेलो तुलसी मंदिरात, आणि मंदिरात आम्ही दर्शन घेतलेलं आहे. त्या बाजूला अन्नपूर्णा मातेचं मूर्ती आहे, श्रीरामाची मूर्ती आहे. आणि या बाजूला कोणती मूर्ती होती? या बाजूला कोणती मूर्ती? माँ अन्नपूर्णाची मूर्ती. हां, लेफ्टला. हां, लेफ्ट साईडला माँ अन्नपूर्णाची मूर्ती आहे. माँ अन्नपूर्णा म्हणजे आपल्याला जे जेवण भेटतं, जेवणाचा जो स्वाद असतो त्याच्यासाठी अन्नपूर्णाचे आशीर्वाद भेटावे लागतात. जोरात बोलतो. ते आपलं जेवण जे खातो त्याच्यामध्ये आपल्या जेवणाचा जो स्वाद असतो, अन्न भिन्न जे काय आपल्याला भेटतं ते माँ अन्नपूर्णाच्या आशीर्वादाने भेटतं आपल्याला. तर मधली मूर्ती आहे ती श्रीराम, माता लक्ष्मी आणि श्री लक्ष्मण यांची आहे. म्हणजे आपलं जे मेन मंदिर आहे तुलसी मंदिर. आणि राईट साईडला जी म्हणजे मूर्ती आहे ती भगवान विष्णू नारायणची. आपण सत्यनारायण पूजा करतो तेव्हा त्यांना पुजतो, ती त्यांची मूर्ती आहे. ओके. तर अंतर्गत हा परिसर खूप सुंदर वाटला. म्हणजे सर्वीकडे श्लोक, सुंदरकांड, प्रयोध्याकांड सर्व जे आहेत ना त्यांचे सर्वांचे श्लोक दिवाळावर. ओके, तर मित्रांनो आम्ही आता आलेलो इकडे. काय बोला. तर
आहेत. इकडे आम्ही आलेलो दुर्गाकुंडमध्ये. तर दुर्गा असं आहे, आपण मंदिर पण टाकूया ना. हा मंदिर पण दाखवू. हा. दुर्गाकुंड तर आता इथे बरीचशी प्रोसिजर काय केली माहिती आहे की याचा पैसा कमवून असू दे किंवा लोक फोटो काढून टाइम जास्त वाया घालतात म्हणून असू दे, हे लोक आता फोन लॉकरमध्ये ठेवतात. जोरात बोल, जरा जोरात बोल, आवाज व्यवस्थित हे लोक होतो. फोन लॉकर आता माईक तिकडे गेला म्हणून. हा ठीक आहे. हे लोक फोन लॉकरमध्ये ठेवतात. आता याची तुम्हाला एक स्टोरी सांगतो मी. दुर्गाकुंडची मेन स्टोरी काय असते माहिती आहे का? आपण बालगणेशचा जन्म कसा झाला तुम्हाला माहिती आहे. महापार्वती जेव्हा स्नानला गेलेली तेव्हा त्या महापार्वतीने आपण स्वतःहून बालगणेशला जन्म दिलेला, बरोबर. आता त्याच्यानंतर काय होतं, महादेव येतात साधना, त्यांचं साधना म्हणजे ते कशाने ते एक राक्षसाच्या पोटात होते उदरमध्ये. तर भगवान विष्णूने त्यांना मुक्त केलं असतं तेव्हा ते येतात आणि बालगणेश काय करतो, बालगणेश तिकडे हे करून वॉचमॅनला बालगणेशला ठेवलेलं असतं आणि त्याला माहितीच नसतं की माझे पप्पा येत आहेत. आणि ते मग काय होतं, त्याला अहंकार चढलेला असतो कोणाला, बालगणेशला, की मला मम्मीने काम दिले काय पहारे करायचं, तर मी आतमध्ये कोणालाच जाऊ देणार नाही. तो ना ब्रह्माचा ऐकतो, तो ना विष्णूचा ऐकतो, तो ना महादेवाचा ऐकतो, नंदी कशाचंच ऐकत नाही तो. मग शेवटी महादेव त्याला काय करतात, त्रिशूळने त्याचं हे करतात, मान कापून टाकतात. मग त्याचे मान कापून टाकतात आणि तो हे होतो, म्हणजे तो तेव्हा तो निर्जीव होऊन जातो. निर्जीव झाल्यानंतर मग आता महापार्वती बाहेर येते. तर महापार्वती क्रोधात होऊन जाते. तर महापार्वती स्वतः कोण आहे, आदिशक्तीचं रूप आहे. आदिशक्तीच म्हणजे कोण, दुर्गा. तर त्या रागामध्ये महापार्वती काय करते, दुर्गाचं रूप धारण करते. तर तेव्हा विनाश करणार होती महापार्वती. ते विनाश करता करता महापार्वतीचे सर्व जे रूप असतील, महाकाली, भद्रकाली, चामुंडिनी वगैरे सर्व रूप आहेत ना, ते इकडे सर्व दाखवलेले रूप. तर त्या रूपांना बाहेर काढते. देवी देवता जे होते, देव होते ना, त्यांनी शस्त्र उचललेले देवीसमोर की आम्ही पण युद्ध करू. मग दुर्गाने काय केलं, त्यांना सर्वांना पोटात घालून घेतलेलं. एवढी दुर्गामध्ये दाखवत होती. आणि सर्वांना माहिती होतं ना, ब्रह्मदेव त्यांच्या विरुद्ध जाऊ शकत होते, ना विष्णू त्यांच्या विरुद्ध जाऊ शकत होते. मग शेवटी काय झालं, महादेवच पुढे आले आणि महादेवांनी सर्व महादुर्गा आहे त्यांना शांत केलं. त्यांना समजवलं की मी पुत्राला नाही मारलं, आपल्या पुत्राच्या अहंकाराला मारलंय. तर आता दुसरा उपाय काय असतो, मग नंतर मग ते शीश आणतात, कोणाचं हत्तीचं शीश आणतात आणि ते बालगणेशला लावतात. मग तेव्हा आपलं होतं गणपती बाप्पा मोरया. अशी आपली स्टोरी होती. आम्ही ब्लॉगिंग एकदम प्रोफेशनल करतो. आम्ही एकदम थोडं मध्ये फंबल होत असेल पण तुम्ही ऍडजस्ट करा, कारण की बोलल्यात आपण ऍक्च्युअली कसं माणूस मी घेऊन फिरतो माणूस एकदम प्रोफेशनल. हा ब्लॉग एकदम प्रोफेशनल असणार, एकदम वर्किंग एकदम माहितीपूर्ण. आम्ही एकदम वर्क करून आलेलो आहे. बघत राहा, मजा येणार आहे तुम्हाला त्यांना. ओके, तर मित्रांनो आम्ही आता आमच्या रूमवरती आलो आहेत आणि थोडासा आराम करणार आहेत आम्ही. आता पुढचा आम्ही जाणार आहे त्याच्यासाठी. आपल्याकडे खूप स्पॉट उरलेले आहेत, तर आपण विचार करायचा. थांब ना जरा, आवाज कमी कर ना जरा, नुसता मध्ये मध्ये. हा बोल रे तू. तर आता आपल्याकडे पैसा आपल्याकडे खूप आहे. आम्ही पण प्लॅनिंग म्हणजे कसं नीट आम्ही प्लॅनिंग केलेली. आता आम्ही हिशोब लावतोय की आपल्या 2 दिवस, आता फर्स्ट दिवस तर अर्धा झालाय आपला, अजून 2 दिवसामध्ये आपण काय काय करू शकतो किंवा काय खाऊ शकतो, नवीन गोष्टी ट्राय करू शकतो, त्यासाठी आम्ही प्लॅनिंग करत होतो. तर आता आपला आजच्या दिवसासाठी 2 स्पॉट आहेत आपल्याकडे. एक तर पूर्ण घाट फिरायचे, चौऱ्यांची घाट, म्हणजे लाईनीत असं जायचं, आरामात बसायचं, खायचं प्यायचं करायचं. किंवा BHU म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, तिकडे म्युझियम्स आहेत, आर्ट गॅलरी वगैरे सर्व आहे. तर आता आपण मेजॉरिटी विन्स काय करत नाही, आपण हेड्स की टेल्स करूया. चालेल. हेड्स बोले तो हेड्स आलं तर कुठे सांगा, सगळे बोला. BHU. हा, हेड्स आलं तर BHU. हा, आणि टेल्स आलं तर सगळे घाट करायचे, पण एक पण सोडायचं नाही. कधी आज एका दिवसात काही येड लागलं का तुला, मरायचे का तुला? हट काही येडा का काय? थोडेसे जेवढे होतील तेवढे विश्वनाथ पर्यंत काशी विश्वनाथ मणिकर्णिका वगैरे होतात, ते तेवढं नको. जेवढे होतील तेवढे करू आपण. तेच जेवढे होतील तेवढे. चल हेड्स का टेल्स? टेल्सच येणार बघ, मी बोलतो बघ टेल्सच येणार. काय गावा जायचं नव्हतं मला तिकडे, पण ठीक आहे चला, हेड्स आलेलं आहे. ठीक आहे चल. म्युझियम वगैरे दाखवतो आम्ही साल्या. माझा पण ब्लॉग आहे का चालेल चॅनलवर माझं जाणार. आता सांगितलं असं जाऊ दे. तर आता आमचा दुपारी आम्ही आराम केला. आता आम्ही निघालो नाश्ता करायला. नाश्ता बोले तर आपण जाणार आहेत काशी चाट भंडारमध्ये, जो इकडचा फेमस आहे चाटसाठी. तिकडे लोक खूप येतात, रील्स म्हणजे त्यांना आवडतं खूप सारं. आम्हाला रिव्ह्यूज पण चांगले आलेले, प्लस आम्हाला हे रेकमेंड पण केलेलं काशी चाट भंडारमध्ये तुम्ही जाऊन या. म्हणून आता आम्ही तिकडे जातो आहे. तर साधारणतः आता प्लॅन असा आहे की आम्ही खाणार थोडंसं, नंतर अजून थोडं एक्सप्लोअर करणार. आता आम्ही हा फर्स्ट डे म्हणजे
आम्ही ते घाट्स वगैरे ते बोटिंग वगैरे केली ना, आमच्या बऱ्यापैकी गोष्टी कवर झालेल्या. आणि जे मेन मंदिर होते, जे मस्ट विजिट इन बनारस होते, ते आम्ही केले. तुम्हाला जे आपले मेन असतील ते आम्ही कमेंटमध्ये हे करू, मेन्शन करू, म्हणजे तुम्ही पण जेव्हा बनारसला येतील तर तुम्ही पण हे करायचं. आता बनारसमध्ये बेसिकली काय आहे माहिती आहे का, उज्जैनसारखं आहे. उज्जैन बोलले तर महाकाल की नगरी. तर त्याच्यात हे काय कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक रस्ता गल्ल्यांवर मंदिर असणार. मंदिर एक तर श्रीरामचे, एक तर महादेवाचे, एक तर देवीचे, असे कोणाचे ना कोणाचे मंदिर आहेतच इकडे. आणि कंटिन्यू इकडे पूजा चालूच असते. म्हणजे संध्याकाळी 7 वाजले तर पूजा, सकाळी 5 वाजले तर पूजा. आणि जे ब्राह्मण लोक आहेत, आम्ही ग्लोव्ज घातलेत सर्वांनी. आम्ही ग्लोव्ज गँग बनलो. हे बघा आम्ही सर्व ना ग्लोव्ज गँग बनलो. ग्लोव्ज गँग. एवढी थंडी वाजते त्या ग्लोव्जमध्ये, पण आम्हाला अजून थंडी वाजते. पण तरी तिकडे ते लहान पोरं किंवा ते ब्राह्मण म्हातारे लोक, ते लोक त्या थंड पाण्यामध्ये सकाळी अंघोळ करत होते. आम्ही फुल शॉक होतो, कारण की त्यांना बघून आम्हाला थंडी वाजत होती. तर मग आता आम्ही प्लॅन केलं की गंगा स्नान करायचं आहे, पण आमची हालत बघून आम्ही हात पण धुवत नाही, एवढी थंडी इकडे असं. तर मग आम्ही तुम्हाला रिव्ह्यू सांगतो काशी चाट भंडारचे. ओके, तर मित्रांनो आम्ही आता आलो इथे काशी चाट भंडार. फेमस जागा आहे, तुम्ही बघू शकता तिथे किती जबरदस्त गर्दी इकडे. आणि मी माईक विसरलोय, मला जरा जाऊ द्या, आता माफ करा. माईक असतं तर व्यवस्थित आवाज आला असता माझा, पण ठीक आहे. आमचा विनूभाई गेलाय तिकडे मध्ये, आम्ही साईडला उभे आहेत. हे असं काय आहे, म्हणजे असं का करत? असंच जरा टाइमपास काहीतरी. इथे पण आम्ही काहीतरी खाणार आहेत सध्या. इकडे आम्ही खाऊन घेतो, मग बघूया काय होतं. येऊ दे त्याला. आम्ही एवढी ताटली घेतली की लोकांना वाटतं मी वेटर आहे, एका ताटलीमध्ये सर्वांना देतोय. उचल. खूप लोकांकडून असं ऐकलं की खरा बनारस आहे ना गल्ल्यांमध्येच आहे, बनारसच्या गल्ल्यांमध्ये लहान. आता आम्ही तो एक्सपिरियन्स करतोय. तर आम्ही विचार केला की सिटी थ्रू जायचं आपण कुठे आपल्या हॉटेलमध्ये, कारण की आमचं आता खाऊन झालेलं मस्तपैकी. आणि काशी चाट भंडार बोलतो एक नंबर. तुम्हाला पण रेकमेंड करणार की तुम्ही पण जावा. मी होस्ट हायर केलंय, तुम्हाला जे काय असेल तर विचारून घ्या. कमेंट्समध्ये मी टाकेल लोकेशन वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि DM केलं तर सर्वात बेस्ट. तुम्हाला मी आयटनरी पण देईल. तू देणार? आयटनरी पण देणार. अच्छा, हर्ष भास्करचं वगैरे देईल तुम्हाला. आम्ही मस्त गल्ली बिल्ली फिरतो इकडे. आपले पोरं आहेत सर्व. फक्त हॉटेल आम्ही फक्त सांगू नाही शकत, बाकी सगळं बेस्ट आहे. हा हॉटेल पण ठीक आहे. बॉईज होते ना, आम्ही बॉईज आहेत ना, त्याप्रमाणे आम्ही खूप कमीमध्ये केले. म्हणजे आम्हाला ट्रिप प्लॅन करतात ना, त्यासाठी बेस्ट आहे. त्यांच्यासाठी बेस्ट आहे, कारण की आम्ही 200 रुपये नाईट, हा बजेट कुठेच नाही. कारण की इकडे आपण डॉर्मेंटरी जरी पकडली ना, ती तरी 400 रुपये मिनिमम 400 रुपये. पण आम्ही एका रूममध्ये ॲडजस्ट करतो म्हणून आता आम्ही इकडे जातो, इकडे दशमेध घाटवरती. आणि मग आता चुकलेला आहे. रस्ता चुकलेला आहे अशा प्रकारे. ब्लॉगिंग करायचं रस्ता चुकल्याची सुरुवात झालेली आहे. रस्ता असं बोललं जातं की इथे जे रस्ता चुकतात तसं चांगलं असतं. असं असतं, हे मला माहिती नव्हतं. म्हणजे हे गल्लीमध्ये जर आपण हरवलं ना हरवलं तर चांगलं असते, चांगलं असतं असं मी बघितलेलं. ऐकलेलं पण बघितलेलं. काही गोष्टी आहेत. चांगलं काय झालं ते सांग. चांगलं झालं. आम्ही रस्ता चुकलं हे चांगलं असतं असं बोलतायत. अरे पण तू पुढे पोहोचलास कुठे रस्ता? आखा नाही हरवला. हरवला पाहिजे. एकदम छोट्या गल्ल्या तिकडे. गुगल मॅपच्या भरोसा. गुगल मॅप नंतर गुगल मॅपचं सर्च होणार आहे. आता आम्ही घाट थ्रू, मग नंतर आम्ही इकडे तिकडे जाणार आहेत. कुठे आता दशमेध घाट थ्रू, मग 80 घाटपर्यंत आम्ही घाट थ्रू चालत जाणार आहेत. सिटी आमची बघितली गेली. रात्री ब्लॉग नाही रात्री म्हणजे आपण रात्री म्हणजे हॉटेलला जाऊन आता जेव्हा हॉटेलला जाऊ तो पण डे 3 ब्लॉग डे टू हा अजून मस्त आहे. डे 2 ब्लॉग तर अजून बेस्ट आहे, कारण की त्याच्यात मेन आपलं जे काशी विश्वनाथ मंदिर आहे त्याचं दर्शन आहे. आणि आम्ही तिथे अलाउड नाहीये फोन अलाउड नाही, पण आम्ही फोटोज टाकू तिकडे पोचाय तोपर्यंत ब्लॉग दाखवू. आणि मेन आहे ना आपण आरती घेणार आहेत, जी खूप म्हणजे दुर्लभ असतं, तशा गोष्टी घेणार आपण. काल असेल तर आम्हाला ती ही आरती आणि चरण स्पर्श भेटू शकतो. तर बघू, खूप छोट्या गल्ल्या आहेत. चला भेटू. ऑनलाइन कर दो आप डिलीवरी करेगा. हाँ
मित्रांनो आम्ही आता इकडे पांडे घाट या इकडे होतो आणि इथे म्हणजे इकडे तुम्ही जर बघतील ना तर सगळ्या घाटजवळ ना रात्रीचे मला तरी वाटते तर जे वॉकला वगैरे येतात तेव्हा जे आपले बुकमार्क्स असतील किंवा जे पेंटिंग्स असतात ते लाईव्ह काढले जातात आणि ते तिकडे आपण विकत पण घेऊ शकतो, पण ते थोडेसे महाग आहेत जेवढं आता मी विचारलं. पण साहजिक आहे, महाग तर असणारच कारण का मेहनत आहे. आर्ट त्यांच्या आर्टचे पैसे घेतात, त्यांना परवडते त्यांनी घ्यावं मला तरी असं वाटतं. आणि दुसरं काय आहे, मस्त मॉल मस्त आहे. आता 10 डिग्री आहे, जेवढं आम्ही आता चेक केलं तसं 10 डिग्री आहे. आता बघूया. रेकमेंडेड आहे की तुम्ही रात्रीचं जेवढं ट्रॅव्हल करतील ना म्हणजे घाटचा एरिया, कारण की इकडे लाईट्स वगैरे पण मस्त आहे. आणि मेन तर तुम्हाला पीपल्स भेटतील जे नवीन नवीन लोक आहेत ना, ते पण आपल्याला स्वतःहून विचारपूस करतात किंवा आपण त्यांना विचारपूस करायची. तसे भारी भारी चांगले चांगले लोक भेटतील आणि आनंद वेगळा आहे. पहिले यायचं, फोटो बिटो काढायचे आणि नंतर जेव्हा फिरायचं तेव्हा फोन स्विच ऑफ. पण इट्स बियॉन्ड सोशल मीडिया. जर त्यांना खरंच म्हणजे आम्ही पण ठीक आहे ब्लॉग आम्ही काढतोय नाही असं नाही, पण एका पॉईंट नंतर मला पण असं वाटतं की सोशल मीडिया थोडं कमी करून आपण त्या मुवमेंटमध्ये आपण जगावं. एकीकडचा ऑरा हां आणि एनर्जी म्हणजे मी असे बरेच ठिकाण आहेत जे मी आता ब्लॉगमध्ये घेतले नाहीत आम्ही, आणि फक्त आम्ही असेच होते की लाईक नाही भाई आम्हाला फक्त फिरायचं आहे, हा पार्ट बघायचा आहे. तर ते आहे. काही क्षण डोळ्यात टिकले ते चांगले असतात. ठीक आहे. ते बघा आकाश कंदील तिथे सोडतात, मी त्याचा जरा व्हिडिओ काढतो. तर आता आम्ही इकडे घाटवरती फिरतच होतो, तर हर्षला रुद्राक्ष पाहिजे होते. आम्ही इकडे रुद्राक्षवाला होतो. तर रुद्राक्षाचं कसं एक फळ असतं, तर रुद्राक्षाच्या मागे पण एक स्टोरी असते. महादेवांच्या अश्रूंपासून जो बीज जन्मला आहे तो आहे रुद्राक्ष. रुद्राक्ष ही सर्वात प्युअर गोष्ट आहे जी घालू शकतो, आपण धारण करू शकतो आणि ती सर्व महादेवांच्या भक्ताकडे असते, कारण की महादेवांना सर्वात प्रिय आहे रुद्राक्ष. आता हर्ष घेतोय, आता एक प्रेमनी घेतलं त्याला आली पंचमुखी. इकडे कसं असतं, फळ असतं ते रुद्राक्षाचं, त्याला खोलून साफ करतात. साफ केल्यानंतर मग ते असं छोटं रुद्राक्षामध्ये कन्वर्ट होतात. पंचमुखी असं. मग आता हर्ष आता त्याच्या घरच्यांसाठी घेतोय. तर रुद्राक्षामध्ये एक स्पेशल पॉवर असते. पॉवर म्हणजे त्याच्यात एक महादेवाचा आशीर्वाद म्हणजे तो आहेच ते, प्लस त्याला अभिषेक केलं, हे केलं, त्याची पॉझिटिव्ह एनर्जी एकत्रित केली. तर जेव्हा आपण ध्यान करतो, साधना करतो, तर शिव काय आहे, शिव स्वतःच्या आतमधलं जो म्हणजे तिसरं नेत्र असतं, महादेवाला 3 नेत्र असतात, जो 3rd नेत्र असतो तो आहे अंतरात्माचं अंतरात्माचं जग आहे. जो माणूस त्याला हे करायला शिकला म्हणजे त्याला काबू करायला शिकला, त्याच्यामध्ये काय काय चालू आहे स्वतःला ओळखायला शिकला, तेव्हा तो महादेवाच्या प्रिय होऊन जातो. त्यालाच बोलतात शिवप्राप्त करणं. त्यात हे अघोरी वगैरे सर्व तेच करतात. आपण आपली तेवढी हे नाही, आपण तेवढी साधना नाही केली. जे साधना करतात त्यांना सर्व ते जमतं. आपण प्रयत्न करायचा, आपण त्यांना फिरायचं, आपण आशीर्वाद ते घ्यायचा या गोष्टींचा, कारण की आपल्याला समजतं की जग काय आहे काय नाही असं. आणि आता चालू आहे. मग आता आम्ही इकडे गौरी केदारेश्वरमध्ये येतोय. तर गौरी केदारेश्वरचं पण आम्ही हे आहे काय स्टोरी आहे. तर स्टोरी कशी आहे दीप सांग जरा. तर स्टोरी अशी आहे की जसं शंकराचं एक हे असते, काय बोलतात त्याला, त्रिशूळ असतं. त्रिशूलात 3 टोकं असतात. त्या 3 टोकापासून हे असं हे पडलं आहे, म्हणजे मंदिर बनलं. पहिलं तर एक काशी विश्वनाथ झालं, मग तिसरं ओंकारेश्वर मंदिर आणि हे तिसरं हे गौरी केदारेश्वर. म्हणजे काशी ही यात्रा हे महादेवाच्या त्रिशूळसारखी आहे. त्रिशूळचे 3 टोकं असतात. तर 3 टोकांमध्ये त्या 3 टोकांना 3 वेगवेगळे कुंडामध्ये डिवाईड केले. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे ओंकारेश्वर, दुसरं आहे काशी विश्वनाथ आणि तिसरे गौरी केदारेश्वर. जेव्हा आपण या 3 शिवलिंगाचं दर्शन करतो तेव्हा आपल्याला हे प्राप्त होतं. काय प्राप्त होतं, काशी यात्रा पूर्ण केलेल्याचं हे तीर्थ प्राप्त होतं. त्याच्या मागे पण हे आहे की आपण जेव्हा एक ओंकारेश्वरचं दर्शन करतो ना तर आपल्याला 100 अश्वमेध यज्ञ केलेल्याचं पुण्य प्राप्त होतं. एकदा काशी विश्वनाथ केलं, काशी विश्वनाथचं मला माहिती नाही, पण त्याच्याने पण काहीतरी चांगलं फल प्राप्त होतं. आणि एकदा गौरी केदारेश्वर केलं म्हणजे 7 वेळा केदारनाथ केलं असं सारखं आहे. अशा खूप गोष्टी आहेत, आपल्याला बरंचसं माहिती नाही. आपण कोणाला लोकांना विचारत पुसत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. पण ज्या गोष्टी माहिती आहेत ते एक मन चांगलं ठेवून आशीर्वाद घेऊन सगळ्या गोष्टी चालू द्यायच्या. तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या, थोडीशी आम्हाला माहिती आहे, थोडीशी आम्ही विचारतो एकमेकांना आणि चालू देतो. A few moments later. ओके, तर मित्रांनो आमचं आजचं फिरून झालेलं आहे. मी ब्लॉग एंड करायला विसरलो, रूमवरती आलो, फ्रेश झालो, पण ब्लॉग एंड करायला विसरलो. आणि जो मी हायर केलेला माझा माणूस हागऱ्या आमचा, तो मध्ये जरा चॅटिंग करतोय त्याच्या आयटम सोबत.
पण लाज वाटत नाही. महादेव चप्पल फेकून मारतील वरतून. जे काय असेल ना, जे पादुका असेल, जे काय असेल ना, फेकून मारतील तुझ्यावरती. शिव शिव करूच नको. तर झालेलं आहे आता. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब. आणि डे 3चा ब्लॉग येणार आहे उद्या आय मीन आम्ही उद्या शूट करू. येईल तेव्हा येईल. आमचे एडिटर जरा स्लो आहे. एडिटर स्लो आहे. एडिटर म्हणजे स्लो असं नाही बोलू शकत. आता भार्गवला मी दिला तर भार्गव लगेच देईल, मला नाही असं नाही. पण तो बिचारा जाऊ द्यायचा. आमचे हे एडिटर स्लो आहे. हा, मी जर एडिट करायला बसलो तर थोडा स्लो होईल. भार्गवला दिलं तर लवकर होईल. आणि यांचं काय कामाचं नाही आहे ते आपले घ्यायचं काम करणार. आणि ते बघा तिथे दुसरे आमचे आहेत तिथे तो आमचा तिथे थांबा. तो प्रणय झोपलेला आहे. झोपला नाही तो ऍक्च्युली चादरीच्या मध्ये. तो पण म्हणजे सगळे आता प्रत्येकाच्या आयटमशी बोलत असतात. फक्त मी आपलं काय हाय नाही माझं आपलं. हा, याचं आपण कसं करू शकतो म्हणजे काय झालंय, मी याच्या फोन मध्ये करतो ते मेसेज येतात तिथे नोटिफिकेशन येते. तर मला फोन द्यावा लागेल त्याला. तर प्रत्येक जण बोलत होता तर मी माझ्या फोन मधनं करायचं सोडून ते कसं फोनची क्वालिटी आपल्याला मी बोललेलो तुम्हाला मला क्वालिटी चांगली पाहिजे त्याचा फोन वापरत होता. तर त्याला ते बघा त्याचा चेहरा बघा कसं झालं एवढूसा. ते मेसेज करायचं ना त्याला, ते मेसेज येतात नोटिफिकेशन येतात आणि याचा तर फोन असेलच तिकडे मध्ये फोन मध्येच असेल. तर ठीक आहे, बाय. लाईक शेअर सबस्क्राईब. ऍडजस्ट करा, क्वालिटी खराब आहे आमची.